नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फ्लूइड मेकॅनिक्सचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. त्यासोबत आपण बरेचसे ॲडिशनल कन्सेप्टचं डिस्कशन आणि तसंच पॉसिबल क्वेश्चनचं डिस्कशन करूया. आपण यामध्ये क्वेश्चन नंबर 1, बर्ड ऑन ट्यूब प्रेशर गेज इज एन एक्झाम्पल ऑफ पिझोमीटर, यूट्यूब मॅनोमीटर, डिफरन्शियल मॅनोमीटर, मेकॅनिकल गेज. त्याचा आन्सर असणार आहे मेकॅनिकल गेज. आता प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस सगळे दिलेले आहेत. तर प्रेशर मोजण्यासाठी कुठले कुठले डिव्हाइसेस वापरले जातात त्याच्यामध्ये फर्स्ट असणार आहे बॅरोमीटर, सेकंड असणार आहे मॅनोमीटर, हे थर्ड असणार आहे मेकॅनिकल प्रेशर गेजेस. आता बॅरोमीटर वापरलं जातं हे ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर मोजण्यासाठी, ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं व्हेरिएशन मोजण्यासाठी. ह्या बॅरोमीटरमध्ये मर्क्युरी हे लिक्विड वापरलं जातं, याची जी. नंतर मॅनोमीटरमध्ये आपण बघतो की दोन टाईपचे मॅनोमीटर असतात. एक असतं सिम्पल मॅनोमीटर आणि दुसरं असतं हे डिफरन्शियल मॅनोमीटर. आता सिम्पल मॅनोमीटर म्हणलं की पाईपमध्ये एखाद्या एक्झाम्पल हा पाईप आहे, यामधनं हे फ्लूइड फ्लो होतं. एका पर्टिक्युलर पॉईंटचं प्रेशर मोजण्यासाठीच आपण हे मॅनोमीटर वापरतो. एक्झाम्पल इथलं प्रेशर मोजायचं आहे, त्याला सिम्पल मॅनोमीटर म्हणतो आपण. एकाच पॉईंटचं प्रेशर मोजण्यासाठी सिम्पल मॅनोमीटर वापरतो. नंतर असतं डिफरन्शियल मॅनोमीटर. एक्झाम्पल हा पाईप आहे आणि पाईपमधनं हे फ्लूइड फ्लो होतं, त्यामध्ये हे डिफरन्शियल मॅनोमीटर या टाईपमध्ये असणार आहे. हे यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. हे मॅनोमीटर काय करेल, हा पॉईंट 1 आणि पॉईंट 2 ह्या दोघांचा प्रेशर डिफरन्स देतं, P1 - P2. एका पाईपमधला प्रेशर डिफरन्स किंवा असे दोन वेगवेगळे पाईप असेल त्यामधला सुद्धा प्रेशर डिफरन्स. समजा ह्या स्क्रीनला परपेंडिक्युलर दोन पाईप्स आहेत आणि इकडनं आपण असं मॅनोमीटर बसवलं आहे, तर हे मॅनोमीटर ह्या दोन पाईपचा डिफरन्स देतं प्रेशरचा. नंतर आहे मेकॅनिकल प्रेशर गेजेस. त्याच्यामध्ये आपण बघतो बर्ड ऑन ट्यूब प्रेशर गेज आहे. त्याच्यामध्ये आणखी विचारले जाणारे क्वेश्चन्स याच्यामध्ये असतात की बेलोज नावाचं एक आहे, बेलोज. नंतर याच्यामध्ये एक आहे डेड वेट प्रेशर गेज असतं, हे डेड वेट प्रेशर गेज असतं. नंतर याचाच आणखी एक टाईप आहे डायाफ्राग्रम, डायाफ्राग्रम प्रेशर गेज आहे. हे मेकॅनिकल प्रेशर गेजेस आहेत, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये बघितलं आपण डिस्कशन, तर बॅरोमीटर ॲटमॉस्फेरिक, मॅनोमीटर जे आहे ते निगेटिव्ह प्रेशरही मोजू शकतं, लो प्रेशरही मोजू शकतं, मीडियम लेवलचे प्रेशरही मोजू शकतं आणि हाय प्रेशरही मोजू शकतं हे मॅनोमीटर्स. त्यामध्ये डिफरन्शियल मॅनोमीटर हे हाय प्रेशर मेजरमेंटसाठी आहे. नंतर आहे मेकॅनिकल प्रेशर गेजेस. हे प्रेशर जे मोजतात ते हाय प्रेशर मोजतात, जास्तीचे प्रेशरच्या व्हॅल्यूज यानं मोजतो आपण. आता हे पिझोमीटर जे आहे याच्यामध्ये ऑप्शनमध्ये हे मॅनोमीटरचाच एक टाईप आहे. पिझोमीटर म्हणजे काय नाही, एक ट्यूब असते. एक्झाम्पल हे पाईप आहे, ह्या पाईपमधनं हे फ्लूइड फ्लो होतं आणि इथं एक ही पिझोमीटर इथं बसवलेलं असतं. हे तर यामध्ये काय होतं, हे पिझोमीटर इथं रिडिंग दाखवतो आपल्याला. इथं स्केल असते, मार्किंग असतात की किती वॉटर हे उंचावलं, त्यानुसार आपण P = ρGH या फॉर्म्युल्याने आपण प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. हे आहे पिझोमीटर. पिझोमीटरनी आपण गॅसचं प्रेशर मोजू शकत नाही, आपण लिक्विडचं प्रेशर मोजू शकतो. क्वेश्चन नंबर 1 महत्त्वाचं डिस्कशन. क्वेश्चन नंबर 2, इन विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स द व्हिस्कस फोर्स इज अनइम्पॉर्टंट? ऑप्शन capillary waves in channels, motion of aeroplanes, resistance to the motion of a ship, flow of incompressible fluids in a closed pipe. तर त्याच्यामधलं करेक्ट ऑप्शन आहे मोशन ऑफ एरोप्लेन्स. ह्याच्यामध्ये हा अनइम्पॉर्टंट आहे. विस्कस फोर्स नसतोच असं नाही आहे, बट कमी इम्पॉर्टन्स आहे. कारण एरोप्लेनचा फ्लो, एरोप्लेन हे अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रॅव्हल करतं आणि अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये आपण बघतो की एअर असते आणि एअर हा आपण ट्रीट करतो कम्प्रेसिबल फ्लूइड. कम्प्रेसिबल फ्लूइड म्हणलं की त्याची डेन्सिटी ही व्हेरिएबल असते, डेन्सिटी ही कॉन्स्टंट नसते. ρ1 इज नॉट इक्वल्स टू ρ2 किंवा कम्प्रेसिबलच म्हणतो की आपण डेन्सिटी चेंज जो असेल तो नॉन झिरो असतो. आता ह्या मोशन ऑफ एरोप्लेन्समध्ये आपण कुठला नंबर वापरतो त्याची मॉडेल ॲनालिसिस करण्यासाठी, तर त्याचा आन्सर असणार आहे मॅक नंबर. मॅक नंबर काय असतो, हा रेशो असतो व्हेलॉसिटीचा आणि व्हेलॉसिटीचा. V/c. व्ही काय ही व्हेलॉसिटी आहे, सी काय ही सुद्धा व्हेलॉसिटी आहे. मॅक नंबर हा डायमेन्शनलेस पॅरामीटर आहे. व्हेलॉसिटी व्ही कशाची आहे, एक्झाम्पल एक एरोप्लेन चाललंय असं, त्या एरोप्लेनची व्हेलॉसिटी म्हणजे व्ही असणार आहे. आणि एक्झाम्पल आपण असं इथं थांबलेलो आहोत पृथ्वी खालच्या सरफेसवरती, हे एरोप्लेन गेल्यामुळे आपल्याला जो आवाज येणार आहे, स्पीड ऑफ द साऊंड, ते सी असणार आहे. मॅक नंबर 1 पेक्षा जास्त असेल
यस सुपरसॉनिक. मॅक नंबर जर 1 पेक्षा कमी असेल सबसॉनिक. मॅक नंबर जर 5 पेक्षा जास्त असेल तर हायपरसॉनिक. मॅक नंबर हा 0.8 टू 1.2 च्या रेंजमध्ये असेल त्याला आपण ट्रान्ससॉनिक फ्लो म्हणतो. हे कशासाठीचं डिस्कशन आहे? आपल्या पुढच्या क्वेश्चनसाठीचं, जे काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात एक्झामसाठी त्यासाठीचं डिस्कशन आहे. व्हिस्कस फोर्स काय असतो? हा महत्त्वाचा क्वेश्चन. व्हिस्कस फोर्स हा व्हिस्कॉसिटीमुळे जनरेट होतो. हा फ्लुइडमध्ये ज्यावेळेस फ्लुइड हे फ्लो करतं ह्या 2 लेअरमध्ये व्हिस्कस फोर्स तयार होत असतो. फ्लुइड जसं ही लेफ्ट साईडपासून राईट साईडला फ्लो होतं तर व्हिस्कस फोर्स तयार होतो व्हिस्कॉसिटीमुळे. कारण रिअल फ्लुइडची प्रॉपर्टीज आहे व्हिस्कॉसिटी, त्यामुळं हा व्हिस्कस फोर्स तयार होत असतो. आता व्हिस्कस फोर्स कॅपिलरी वेव्ज इन अ चॅनल्स इथं सुद्धा असतो, कारण चॅनल्समध्ये आपल्याला माहिती आहे की वॉटर फ्लो करतं. वॉटर हे रिअल फ्लुइड आहे आणि तिथं व्हिस्कॉसिटी असतेच असते. रेजिस्टन्स टू मोशन ऑफ अ शिप, ज्यावेळेस एखादं ऑब्जेक्ट हे वॉटरमध्ये फ्लो करतं त्यावेळेस त्याच्यावरती व्हिस्कस फोर्सेस तर येणारच येणार. नंतर फ्लो ऑफ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड इन अ क्लोज्ड पाईप, हा तर मुख्यतः याच्यामध्ये व्हिस्कस फोर्सेस असतात. ज्यावेळेस पाईपमधनं फ्लुइड फ्लो करतं त्यावेळेस आपल्याला माहिती की याच्यामध्ये शिअर स्ट्रेसेस येतात आणि शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन असं लिनियर असतं. हे के टाईपमध्ये शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन असतं. तर क्वेश्चन 2चं हे ॲडिशनल आणि बरंचसं डिस्कशन. नंतर बघूया महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, कॉम्प्लिकेटेड आहे. अ सिंगल स्पीड सेंट्रिफ्युगल पंप फीडिंग अ स्मॉल वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन सिस्टम ऑफ अ ब्लॉक ऑफ हाउसेस वर्क्स ॲट. ऑप्शन मॅक्सिमम एफिशियन्सी, रिड्यूस्ड एफिशियन्सी, मिनिमम एफिशियन्सी, नन ऑफ द अबोव. सेंट्रिफ्युगल पंप हा स्मॉल वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशनसाठी कुठल्या कंडिशनला ऑपरेट करतो? तर सेंट्रिफ्युगल पंप हा आपण डिझाईनच केला असतो मॅक्सिमम एफिशियन्सीसाठी. नेहमीच मॅक्सिमम एफिशियन्सी भेटावं हा त्याचा पर्पज असतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं व्यवस्थित तर सेंट्रिफ्युगल पंपविषयीची ॲडिशनल इन्फॉर्मेशन. सेंट्रिफ्युगल पंप माहिती आपल्याला कशासाठी वापरला जातो? त्याच्यामध्ये आपण कन्व्हर्जन करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करतो मेकॅनिकल एनर्जीमध्ये, आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करतो आपण हायड्रॉलिक एनर्जीमध्ये. हायड्रॉलिक एनर्जी म्हणजे नंतर प्रेशर बिल्टअप करण्यासाठी आपण ह्या पंपचा यूज करतो. आता सेंट्रिफ्युगल पंपमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. सेंट्रिफ्युगल पंपला आपण आयडियल कंडिशनला कधीच ऑपरेट करू शकत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ह्या सेंट्रिफ्युगल पंपला आपण व्हेरिएबल कंडिशनला ऑपरेट करतो. सेंट्रिफ्युगल पंपला आपण वेगवेगळ्या ॲक्च्युअल कंडिशनला ऑपरेट करतो, म्हणजे वेगवेगळं हेड असतं, वेगवेगळा डिस्चार्ज असतो, वेगवेगळं RPM असू शकतं त्या पंपचं. आणि मग याच्यासाठीच आपल्याकडे काही कर्व्ज आहेत. ह्या कर्व्जला आपण म्हणतो परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्ज म्हणतो आपण. आता ह्या कर्व्जचे टाईप्स आहेत. परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्ज काय असतात की ज्यावेळेस पंपला आपण वेगवेगळ्या डिफरंट ऑपरेटिंग कंडिशनला ऑपरेट करतो, म्हणजे वेगळ्या हेडला ऑपरेट करणं, वेगळ्या डिस्चार्जला ऑपरेट करणं, वेगळ्या RPMला ऑपरेट करणं, वेगवेगळ्या RPMला, वेगवेगळ्या डिस्चार्जला, वेगवेगळ्या हेडला ऑपरेट केल्यानंतर सेंट्रिफ्युगल कर्व हा कसा बिहेव करतो, सेंट्रिफ्युगल कर्वचे परफॉर्मन्स कसा असतो, सेंट्रिफ्युगल पंपचा परफॉर्मन्स कसा असतो, त्याला आपण परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्ज म्हणतो. त्याच्यामध्ये पहिलाच कर्व आहे मेन कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. नंतरचा दुसरा जो कर्व असतो तो असतो ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कर्व असतो. नंतर तिसरा टाईप असतो त्याला आपण आयसो एफिशियन्सी कर्व किंवा कॉन्स्टंट एफिशियन्सी कर्व किंवा यालाच आपण मशेल कर्व सुद्धा म्हणतो. मशेल कर्व एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं हे. आणि नंतरचा आणखी एक याचा परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक कर्व असतो तो असतो कॉन्स्टंट डिस्चार्ज अँड कॉन्स्टंट हेड कर्व. आता आपल्याला पुढच्या काही क्वेश्चन्समध्ये आपण हे कर्व आपण ॲडिशनली डिटेलमध्ये डिस्कस करूया. हे महत्त्वाचे कर्व्ज असतात. पंप सिलेक्शनसाठी हेच कर्व्ज वापरले जातात. सेंट्रिफ्युगल पंपसाठी हे महत्त्वाचे कर्व्ज आहेत. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4. फॉर मॅक्सिमम व्हेलॉसिटी द हायड्रॉलिक मीन डेप्थ इज इक्वल टू हाऊ मच टाइम्स द डाया ऑफ द सर्क्युलर चॅनल? 0.3, 0.4, 0.5, 0.6. हा आहे ओपन चॅनल फ्लोचा क्वेश्चन. ओपन चॅनल फ्लोमध्ये सुद्धा ह्यांनी जो चॅनल कन्सिडर केला तो सर्क्युलर चॅनल कन्सिडर केला आहे. आता सर्क्युलर चॅनल कन्सिडर केला आहे याचं आन्सर असणार आहे 0.3. आता सर्क्युलर क्रॉस सेक्शनचे सुद्धा चॅनल असतात का? येस असतात. त्याला ओपन चॅनल म्हणू शकतो का आपण? त्याला क्लोज्ड चॅनल म्हणू शकतो आपण, कारण ओपन चॅनलमध्ये कंपल्सरी हा टॉप सरफेस जो असतो तो ओपन असतो, हा एक्सपोज टू द डायरेक्टली ॲटमॉस्फेरिक कंडिशन. आता याच्यामध्ये ओपन चॅनल फ्लो हा कसा होऊ शकतो की याच्यामध्ये काही पोर्शनमध्ये वॉटर असतं आणि उरलेल्या पोर्शनमध्ये कंपल्सरी एअर असतं. म्हणजे इथं ॲटमॉस्फेरिक
प्रेशर असतं त्याला आपण ओपन चॅनल फ्लो म्हणू शकतो. म्हणजे ओपन चॅनलचा टाईप हा क्लोज्ड. आता ह्याच्यामध्ये ओपन चॅनल फ्लोच्या कंडिशन्समध्ये हा जो क्वेश्चन आहे हा आहे बेस्ट क्रॉस सेक्शनचा क्वेश्चन आहे किंवा त्याला मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन म्हणतो आपण. तर ह्याच्यामध्ये कंडिशन काय असतात, ह्याच्यामध्ये दोन कंडिशन असतात. फॉर मॅक्सिमम डिस्चार्जसाठी एक कंडिशन असते आणि नंतर दुसरी कंडिशन असते मॅक्सिमम व्हेलॉसिटी कंडिशन असते. त्यांनी जो क्वेश्चन विचारला आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटीची कंडिशन विचारलंय. ॲडिशनली बघूया की मॅक्सिमम डिस्चार्जसाठीची कंडिशन काय असते. एक्झाम्पल हा चॅनल आहे, ह्या चॅनलमधनं हे वॉटर फ्लो करत आहे आणि डेप्थ ऑफ द फ्लो आपली ही वाय आहे आणि ह्या चॅनलचा डायमीटर आहे हा स्मॉल डी. आता मॅक्सिमम डिस्चार्जसाठीची कंडिशन काय असते, तर मॅक्सिमम डिस्चार्जची कंडिशन असते y इक्वल्स टू 0.95 डी. ही आहे मॅक्सिमम डिस्चार्जची डेप्थ ऑफ द फ्लोची कंडिशन. आणि नंतर याच्यासाठी मॅक्सिमम डिस्चार्जसाठी ही हायड्रॉलिक मीन डेप्थ काय असते, तर ती असते 0.29 डी. 0.29 डी एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. आता मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या कंडिशन, मॅक्सिमम व्हेलॉसिटीसाठी डेप्थ ऑफ द फ्लो ही जी असते ती असते 0.81 डी. डी डायमीटर आहे. आणि नंतर हायड्रॉलिक मीन डेप्थ किंवा त्याला आपण हायड्रॉलिक रेडियस म्हणतो ती असते 0.305 डी. नाही लिहिलं तरी चालतंय, 0.3 टाइम्स द डी. त्यांनी क्वेश्चनच तो विचारलाय 0.3 टाइम्स द डी. ओपन चॅनल फ्लोचा इम्पॉर्टंट क्वेश्चन. Question 5. Water is flowing through a pipe with a theoretical velocity 44.29 meter per second. If the coefficient of velocity is 0.95, the actual velocity is. ऑप्शन्स दिलेत आपल्याला. क्वेश्चन सोपा आहे. दोन टाईपच्या व्हेलॉसिटी असतात, एक असते ॲक्च्युअल व्हेलॉसिटी आणि दुसरी असते थेरॉटिकल व्हेलॉसिटी. नंतर एक असतो आपल्याकडे कोइफिशियंट ऑफ व्हेलॉसिटी, हा कोइफिशियंट ऑफ व्हेलॉसिटी CV असतो. तो CV काय असतो, तो CV असतो ॲक्च्युअल व्हेलॉसिटी अपॉन थेरॉटिकल व्हेलॉसिटी. कशासाठी आपण CV वापरतो, CV लॉसेस कन्सिडर करण्यासाठी असतो. थेरॉटिकल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ही ऑलवेज जास्तच असते ॲक्च्युअल व्हेलॉसिटीपेक्षा, कारण ॲक्च्युअल व्हेलॉसिटी खरी लॉसेस कन्सिडर करून आल्यानंतरची व्हेलॉसिटी असते ही. मग याच्यामध्ये ॲक्च्युअल व्हेलॉसिटी काय असणार आहे, CV अंडर रूट ऑफ 2GH म्हणजेच थेरॉटिकल व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. अंडर रूट ऑफ 2GH असा फॉर्म्युला असतो हा. तरी ऑप्शनमध्ये आपल्याला दिले CV किती आहे 0.95, जो की 0.95 असतो थ्रू आउट द आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स 0.95 वापरतो आपण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. आणि त्यांनी आपल्याला थेरॉटिकल व्हेलॉसिटी दिली 44.29. त्याचा आन्सर किती यायला पाहिजे, 0.95 44ला मल्टिप्लाय केल्यानंतर हे 44च्या रेंजमध्येच यायला पाहिजे आन्सर, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी यायला पाहिजे. तर असं ऑप्शन आपल्याकडे आहे 42.08. आन्सर येऊन जाईल तुम्हाला हे. क्वेश्चन 6. कॅपिलॅरिटी ऑफ एनी लिक्विड इज इंडिपेंडंट ऑफ. कॅपिलॅरिटी, ऑप्शन 1 स्पेसिफिक वेट, ऑप्शन 2 विस्कॉसिटी आहे, सरफेस टेन्शन आहे आणि डायमीटर ऑफ द ट्यूब पाहिजे इथे. ठीक आहे, कॅपिलॅरिटी काय असते. आता कॅपिलॅरिटीज ह्याचा आन्सर आहे विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड. कॅपिलॅरिटी काय असते, एक्झाम्पल एक ट्यूब असते एक छोटीशी, त्याचा डायमीटर हा लिमिटेड असतो. एक्झाम्पल जर आपण इथं वॉटर टाकलं, वॉटरमध्ये जर ही ट्यूब टाकली, ह्या ट्यूबला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. ह्या ट्यूबचा डायमीटर जो असतो तो 6 mm पेक्षा कमी असतो. समजा जर ह्या वॉटरमध्ये जर आपण हे ट्यूब टाकल्यानंतर आपल्याला इथं कॅपिलरी राईज भेटून येते, हे पाणी आतमध्ये चढतं उंचावतं. आणि एक्झाम्पल जर त्याच केसमध्ये जर आपण इथं मर्क्युरी घेतलं आणि ही तशीच कॅपिलरी ट्यूब, ग्लासची ट्रान्सपरंट ट्यूब असते, त्याच्यामध्ये हे कॅपिलरी फॉल दिसून येतो, म्हणजे मर्क्युरीची लेवल खाली जाते. आता त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी कॅपिलरी फॉल. कॅपिलरी फॉललाच आपण कॅपिलरी डिप्रेशन म्हणतो. याचा फॉर्म्युला आहे 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. हा फॉर्म्युला आहे, दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहे. कॅपिलरी राईजला आहे आणि कॅपिलरी फॉलला सुद्धा आहे. याच्यामध्ये सिग्मा हे सरफेस टेन्शन आहे, थिटा हा कॉन्टॅक्ट अँगल असतो, रो जी हे स्पेसिफिक वेट आहे आणि डी हा डायमीटर आहे. मग याच्यामध्ये हे कॅपिलरी राईज कशावरती डिपेंड करते, जितका डायमीटर जास्त तितकी कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल हा कमी दिसून येणार. जर हा डायमीटर जर 1 mm चा असेल तर कॅपिलरी राईज ही जास्त असणार आहे. जर डायमीटर जर 6 mm चा असेल तर कॅपिलरी राईज ही खूप कमी असणार आहे. रो जी म्हणजे स्पेसिफिक वेट आणि नंतर 4 सिग्मा, त्याला सिग्मा सरफेस टेन्शन हा थिटा.
याच्यामध्ये कुठं व्हिस्कॉसिटी दिसतंय का? नाही. सो व्हिस्कॉसिटी त्याचा आन्सर असणार आहे. हे कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल कशामुळे होऊन येतं? आपण बघतो की ॲडेझिव्ह फोर्सेस आणि कोहेझिव्ह फोर्सेस यामुळे दिसून येतं. जर ॲडेझिव्ह, आपल्याला माहिती आहे वॉटरमध्ये ॲडेझिव्ह फोर्सेस जास्त असतात, कॅपिलरी राईज, आणि मर्क्युरीमध्ये ॲडेझिव्ह फोर्सेस हे कमी असतात कम्पेअर टू द कोहेझिव्ह फोर्सेस, म्हणून इथं आपल्याला कॅपिलरी फॉल भेटून येतं. त्याला कॅपिलरी डिप्रेशन म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. ॲज वी गो ॲट हायर अल्टिट्यूड्स द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी increases, may increase or decrease, remains unaffected, decreases. याचं आन्सर असणार आहे डिक्रीजेस. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, दोन टाईपच्या ह्युमिडिटी असतात. एक असते ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि दुसरी असते रिलेटिव्ह ह्युमिडिटी. एक्झाम्पल, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीला मी वापरतो ओमेगा, रिलेटिव्ह ह्युमिडिटीला वापरतो मी फाय. ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते? रिलेटिव्ह म्हणलं की आपल्याला एका स्टँडर्ड केससोबत कम्पेअर करावं लागतं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी फाय इक्वल्स टू, ही ह्युमिडिटी काय असते? हे असते मास ऑफ द वॉटर व्हेपर टू द मास ऑफ द वॉटर व्हेपर, बट हे सॅच्युरेटेड कंडिशनला, हे नॉर्मल कंडिशनला. आता सॅच्युरेटेड कंडिशन काय असतात? हे सॅच्युरेटेड कंडिशन म्हणजे एक्झाम्पल, या व्हेसलमध्ये इथं एअर आहे, इथं एअर आहे. आता ही एअर काय असणार आहे? हे एअर असणार आहे ड्राय एअर प्लस वॉटर व्हेपरचं कॉम्बिनेशन असणार आहे. ही जी एअर आहे त्यामध्ये ड्राय एअर प्लस वॉटर व्हेपरचं कॉम्बिनेशन असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या एअरची एक कॅपॅसिटी असते बघा, मॉइश्चर होल्ड करण्याची कॅपॅसिटी असते. आता ही एअर समजा रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% आहे, याचा मिनिंग काय झाला की अशा एअरमध्ये आपण थोडंसुद्धा मॉइश्चर आणखी ॲड करू शकत नाही. एक्झाम्पल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे 70%. 70% याचा मिनिंग काय आहे की याच्यामध्ये ह्या एअरमध्ये आपण आणखी ह्युमिडिटी ॲड करू शकतो, वॉटर व्हेपर ॲड करू शकतो. ही असते रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे. नंतर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काय असते? तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असते मास ऑफ द वॉटर व्हेपर टू द मास ऑफ द ड्राय एअर, ह्या दोघांचा रेशो असतो. मास ऑफ द वॉटर व्हेपर, एक्झाम्पल एक व्हेसल आहे, त्यामध्ये इथं वॉटर व्हेपर किती आहेत ते इथं, आणि ह्याच्यामध्ये ड्राय एअर किती आहे हे त्या दोघांचा रेशो असतो. त्याला आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, आणि हे आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी जसं जसं आपण पृथ्वीच्या सरफेसपासून जसं जसं वरती जातो तसं तसं आपल्याला माहिती की काय होत जातं एक्झॅक्टली, तसं वॉटर व्हेपरचंही पर्सेंटेज कमी होत जातं आणि ड्रायरचंही पर्सेंटेज कमी होत जातं. आणि या प्रकारे हा जो रेशो आहे हा रेशो कमी होतो, म्हणून ही जी ह्युमिडिटी आहे ती ह्युमिडिटी सुद्धा कमी कमी होत जाते. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी विषयी आपण जर बोलायचं झालं, आपण जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 100% असेल, हवेमधली जर आर्द्रता जर 100% असेल, तर आपण म्हणू शकतो की आता पाऊस येण्याची मॅक्सिमम शक्यता आहे. समुद्र सपाटीवरती किंवा समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी फाय हे जास्त असतं. आता हे बरेचसे कन्सेप्ट आहेत असे हे रिलेटिव्ह ह्युमिडिटीचे. द बॉटम एज ऑफ द नॉच इज नोन ॲज नॅपी, वेन, सील, वियर. आता बॉटम एज ऑफ द नॉच, तर याचं डिस्कशन जर करायचं झालं तर हे करूयाच आपण, ह्याला आपण सील म्हणतो. हे नॉच आणि नंतर असतं हे वियर. कशासाठी वापरतं? डिस्चार्ज मेजरमेंटसाठी. हे नॉच काय करतं? डिस्चार्ज मोजतं, स्मॉल डिस्चार्ज मोजतं. एखाद्या टँकमधला किंवा स्मॉल कॅनलमधला डिस्चार्ज मोजण्यासाठी नॉच वापरतो. हे मेटलचं बनलेलं असतं, मेटल प्लेटचं बनलेलं असतं. ह्याचे टाईप्स असतात. हे व्ही नॉच असतं, रेक्टेंग्युलर नॉच असतं, किंवा हे स्टेप्ड नॉच असतं, या टाईपमध्ये स्टेप्ड नॉच असतं, किंवा हे पॅराबोलिक नॉच असतं. या टाईपचे हे नॉचेस आहेत. तसंच वियर काय असतं? वियर मॅक्झिमम डिस्चार्ज मोजण्यासाठी जास्तीचा डिस्चार्ज मोजतं. कशामधला? चॅनल्समधला. हे कशापासून बनलेलं असतं? हे मेसनरीपासून. हे कन्स्ट्रक्शन असं असतं. हे रिव्हरमध्ये, नदीमध्ये आपण ठेवतो, हे वियर असतं. हे आता ह्या दोघांमध्ये जर बघायचं असेल तर ह्यांची ॲनालिसिस जवळपास सेमच आहे. एक्झाम्पल एक वियर आहे. एक्झाम्पल मी असंच एक रेक्टेंग्युलर नॉच घेतो. चला, नॉच काय आणि वियर काय, दोघांची ॲनालिसिस सेमच, ॲनालिसिस सेम म्हणतोय. आता मी घेतलं हे एक्झाम्पल, हे घेतलं मी, हे नॉच घेतलं. असा एक टँक आहे, ह्या टँकमधला आपल्याला डिस्चार्ज मोजायचा आहे. ह्या टँकमध्ये वॉटर आहे, टँकमध्ये इकडं वॉटर आहे. आता ह्या वॉटरमधनं इकडनं हे पाणी येणार असं हे आपण इथनं पाणी डिस्चार्ज करतो, इथनं पाणी डिस्चार्ज करतो. काहीतरी उंचीवरती पाणी आहे, त्याला आपण हेड म्हणतो, एच. आणि हे वियर, हे जे वियर असेल, आता हे नॉच घेतले तर ह्या नॉचची विड्थ आहे एक्झाम्पल बी, आणि हे एच आहे हेड.
आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे जे पॉइंट आहे, हे जे आहे, हा जो पोर्शन आहे, याला आपण म्हणतो सील किंवा याला आपण म्हणतो क्रस्ट. सील किंवा याला आपण म्हणतो क्रस्ट. आणि नंतर हे जे पाणी येऊ लागले बाहेर, हे जे वॉटर बाहेर येत आहे, आता याला म्हणतो आपण वेन, VEIN, वेन किंवा त्यालाच आपण म्हणतो नॅपी असं म्हणतो. हा पोर्शन आहे. किंवा जर साईड व्ह्यू मध्ये जर दाखवायचं झालाच तर एक्झाम्पल ह्या टाईपचं हे वियर आहे, आणि इथनं हे पाणी पडते असं, इकडे पाणी पडतंय. तर हे झालं आपलं सील किंवा क्रस्ट, आणि हे झालं आपलं हे नॅपी किंवा व्हेन याला आपण म्हणतो. हे पॅरामीटर्स असे महत्वाचे आहेत. Question 9. Which of the following statement is true? Specific weight of the liquid remains constant in some places and varies in other places. Specific weight of the liquid varies from place to place. Specific weight of the liquid remains constant at every place. None of the above. काय आन्सर असणार याचं? Specific weight of the liquid varies from place to place. Option 2. का बरं असं? स्पेसिफिक वेट काय असते? स्पेसिफिक वेट असते वेट अपॉन व्हॉल्यूम. ह्यालाच आपण रोजी सुद्धा लिहू शकतो. स्पेसिफिक वेट म्हणजे स्पेसिफिक वेट डिपेंड करतं डेन्सिटीवरती आणि ग्रॅव्हिटीवरती. आता जीची जर व्हॅल्यू बघितली आपण, जीची व्हॅल्यू सरफेस टू सरफेस चेंज होऊ शकते, आणि यस होते. जीची व्हॅल्यू हे अल्टिट्यूड टू अल्टिट्यूड सुद्धा वेगवेगळी घेतली जाते. अल्टिट्यूड टू अल्टिट्यूड सुद्धा वेगळी. जीची व्हॅल्यू सरफेस ऑफ अर्थवरती वेगळी असते, सरफेस ऑफ मूनवरती वेगळी असते. म्हणजे स्पेसिफिक वेट हे डिपेंडंट फंक्शन आहे, ह्या जी वरती डिपेंड करतं. जीची व्हॅल्यू चेंज झाली, स्पेसिफिक वेट चेंज होणार. म्हणून ह्याचा आन्सर स्पेसिफिक वेटचा असा असणार आहे. आता आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन, आता स्पेसिफिक वेट हे डेन्सिटीवरती पण डिपेंड आहे. डेन्सिटी जर चेंज झाली तर स्पेसिफिक वेट सुद्धा चेंज होतं. ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्यासाठी. स्पेसिफिक वेट ही ॲब्सोल्यूट क्वांटिटी नाही आहे. ॲब्सोल्यूट क्वांटिटी म्हणजे सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट तीच असते नाही आहे. मास ही ॲब्सोल्यूट क्वांटिटी आहे. बघा, मास, एखाद्या ऑब्जेक्टचं जर मास 10 किलोग्रॅम असेल मूनवरती, ते सरफेस ऑफ अर्थवरती सुद्धा तेवढंच भरायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जी नसतं. हे आहे स्पेसिफिक वेट. Question 10. Which of the following type of loss is categorized different from the other three losses in the pipe? Loss due to friction, loss due to sudden expansion, loss due to bend, loss due to obstruction. तर लॉस ड्यू टू फ्रिक्शन हे त्याचा आन्सर आहे. पाईप फ्लो मध्ये दोन टाईपचे लॉसेस असतात. एक असतो मेजर लॉस आणि दुसरा असतो मायनर लॉस. हे मेजर लॉस कुठे येतो? एक्झाम्पल, हा पाईप आहे, ह्या पाईपमध्ये हे फ्लूइड फ्लो करतं. हे मेजर लॉस म्हणजे काय असतो? ह्या दोन फ्लूइड पार्टिकल मधली किंवा दोन फ्लूइड लेअर मध्ये जो फ्रिक्शन असतं त्याला आपण मेजर लॉस म्हणतो. किंवा हा लॉस, ही फ्लूइड लेअर आणि हा पाईप वॉल यांच्यामध्ये जो लॉस येतो फ्रिक्शन, तो असतो मेजर लॉस. म्हणजे मेजर लॉस फ्लूइड लेअर मध्ये किंवा फ्लूइड लेअर आणि पाईप वॉल मधला लॉस असतो मेजर लॉस. याला मेजर लॉस का म्हणतो? कारण याची व्हॅल्यू जास्त असते. जर पाईपची जर लेंथ 10 किलोमीटर असेल तर ह्याची मॅग्निट्यूड खूप जास्त असते. मेजर लॉस कसा कॅल्क्युलेट केला जातो? लॉस ऑफ हेड इक्वल्स टू 4FL V² अपॉन 2GD. डी हा पाईपचा डायामीटर आहे, व्ही हे पाईप मधल्या वॉटरची व्हेलॉसिटी आहे, मीन व्हेलॉसिटी, लेंथ आहे, आणि एफ त्या डिपेंड करणार फ्लो कंडिशनवरती. लॅमिनार फ्लो आहे की टर्ब्युलंट फ्लो आहे. लॅमिनार फ्लो असेल तर 64 लॅमिनार फ्लो असेल तर आपल्याकडे खरं बघितलं तर हे एफ जे असतं, हे एफला म्हणतो आपण, दोन पॉईंट आहेत. एक एफ, कॅपिटल एफ असतो, हा तो असतो फ्रिक्शन फॅक्टर. फ्रिक्शन फॅक्टर इक्वल्स टू 4 इंटू स्मॉल एफ. स्मॉल एफ असतो हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन फॅक्टर एफ इक्वल्स टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 64 अपॉन RE लॅमिनार फ्लोसाठी, आणि नंतर टर्ब्युलंटला असाच एक फॉर्म्युला आहे. तर महत्त्वाचं डिस्कशन आपलं हे मायनर लॉसेसचं. मायनर लॉसेस काय येतात? व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळं. व्हेलॉसिटी चेंज कशी होऊ शकते? व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, किंवा व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊ शकते. आता त्यामुळं मायनर लॉसेस येतात. आता मायनर लॉसेसमध्ये याने लॉस ऑफ ड्यू टू सडन एक्सपान्शन, आपण बघूया. सडन एक्सपान्शनमुळं ह्याला म्हणतो आपण सडन एक्सपान्शन. यामध्ये इथं वॉटरची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे, इथं वॉटरची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे, V1 आणि V2. इथं लॉस काय असतो? इथं लॉस असतो V1 मायनस V2.
V1 मायनस V2 होल स्क्वेअर अपॉन 2G हा असतो लॉस ड्यू टू सडन एक्सपान्शन. नंतर असाच एक लॉस असतो ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन. हा काय असतो, इथं व्हेलॉसिटी वेगळी आणि इथं व्हेलॉसिटी वेगळी, तो असतो 0.5 V2 स्क्वेअर बाय 2G. V2 कुठली आहे, ह्या छोट्या पाईपमधली व्हेलॉसिटी, V1 ह्या मोठ्या पाईपमधली व्हेलॉसिटी. नंतर आता बेंड मधला लॉस काय असतो, हा बेंड आहे एक्झाम्पल. ह्या बेंड मध्ये लॉस काय असतो, तो असतो K V स्क्वेअर अपॉन 2G. V काय आहे, याची व्हेलॉसिटी, ह्या बेंड मधल्या पाईप मधली व्हेलॉसिटी. K काय आहे, हा बेंड कॉन्स्टंट असतो. इथं डायरेक्शन चेंज होते, इथं लॉस येऊन जातो. सो या टाईपचे लॉसेस. इफ इन अ लिक्विड द मेटा सेंटर इज बिलो द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉडी, द फ्लोटिंग बॉडी विल बी. आता फ्लोटिंग बॉडीची केस आहे, स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम, न्यूट्रल इक्विलिब्रियम, बिटवीन स्टेबल अँड अनस्टेबल इक्विलिब्रियम. क्वेश्चन 11चा आन्सर आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियम काय असतंय, आता आपण केस कन्सिडर करूया फ्लोटिंग बॉडीची. एक्झाम्पल एक शिप आहे, शिप फ्लोटिंग बॉडीचीच केस आहे. काही पोर्शन हा पाण्यामध्ये असतो, उरलेला पोर्शन पाण्याच्या बाहेर असतो. याच्यामध्ये बघूया आपण की शिपचा जो पोर्शन पाण्यामध्ये आहे त्याच्यामुळे इथं बयान्सी फोर्स तर येणारच येणार, त्याला FB म्हणतो आपण, बयान्सी फोर्स. बयान्सी फोर्स कुठल्या पॉईंटमधनं ऍक्ट होतो, बी पॉईंटमधनं ऍक्ट होतो. बी पॉईंटला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ बयान्सी. ह्या टोटल शिपचं वजन असणार आहे, ते वजन कुठनं ऍक्ट होणार आहे, G पॉईंटपासून. G पॉईंटला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हे पूर्ण वेट ऍक्ट होतं. जसं ही शिपवरती हे डिस्टर्बिंग कपल ऍक्ट होतं, तर शिप अशी ही टिल्ट होऊन जाते, शिप अशी ही टिल्ट होऊन जाते. आता याच्यामधल्या काही केसेस, शिप अशी टिल्ट होऊन जाते पाण्यामध्ये. आता एक्झाम्पल, ज्यावेळेस शिफ्ट ही टिल्ट होते, ही आपली ओल्ड लाईन ऑफ ॲक्शन असणार आहे आणि आपली न्यू लाईन ऑफ ॲक्शन असणार आहे. म्हणजे काय, म्हणजे आता नवीन पॉईंट, सेंटर ऑफ बायन्सी नवीन ठिकाणी शिफ्ट झाला, त्याला आपण B डॅश म्हणतो. आता इथनं आपला बायन्सी फोर्स ॲक्ट होणार आहे, इथला आपला बायन्सी फोर्स ॲक्ट होणार आहे. हे अगोदरचा पॉईंट आहे आपला हा G, अगोदरचा हा ओल्ड सेंटर ऑफ बायन्सी हा B, आणि हा नवीन सेंटर ऑफ बायन्सी हा B डॅश. मग ही जर लाईन ड्रॉ केली वरती, ही जर लाईन ड्रॉ केली, तर ही लाईन दोघं एकमेकांना इथं इंटरसेक्ट करतात, त्याला आपण M म्हणतो, आणि तो आहे मेटा सेंटर. याच्यावरतीच महत्त्वाचे कंडिशन्स असतात. मेटा सेंटर काय असतो, सेंटर ऑफ ऑसोलेशन. शिपला जर मोकळं सोडून दिलं तर शिप अशी अशी ऑसोलेट करेल, इकडनं इकडं अशी ऑसोलेट करेल, अशी ऑसोलेट करेल. कुठल्या पॉईंटच्या अबाउट ऑसोलेट करेल, M पॉईंटच्या अबाउट ऑसोलेट करेल. M पॉईंटला सेंटर ऑफ मेटा सेंटर म्हणतो आपण. मेटा सेंटर हा खूप महत्त्वाचा आहे, शिपची स्टॅबिलिटी फक्त याच्यावरतीच ठरते. आता ह्याच्यामध्ये स्टेबिलिटी कंडिशन कशा असतात, आता स्टेबल इक्विलिब्रियम काय असते, स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय असते, हा मेटा सेंटर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या वरती असतो. नंतर अनस्टेबल काय असते, अनस्टेबलच्या वेळेस हा मेटा सेंटर हा हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या खाली असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या खाली असतो, इथे असतो. आणि न्यूट्रल काय असू शकते, मेटा सेंटर आणि हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोइन्साइड करतात. यानुसार ह्या कंडिशन्स असतात, स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. Cavitation phenomenon is caused by absolute pressure, gauge pressure, vapor pressure, atmospheric pressure. याचा आन्सर आहे व्हेपर प्रेशर. काय असते कॅव्हिटेशन, का होतं, एखाद्या सिस्टममध्ये जर प्रेशर जर कमी झालं, कशापेक्षा, व्हेपर प्रेशरपेक्षा. कोणाचं व्हेपर प्रेशर, त्या लिक्विडचं प्रेशर, त्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर जर कमी झालं किंवा इक्वल झालं तर कॅव्हिटेशन होतं. कॅव्हिटेशन होत नाही तिथं बॉइलिंग होतं. बॉइलिंग म्हणजे काय असते, बॉइलिंग म्हणजे बबल तयार होतात, बबल तयार व्हायला, बबलचं फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. आता जर एक्झाम्पल जर डिस्कस करायचं झालं तर आपण सेंट्रिफ्युगल पंपचं एक्झाम्पल घेऊया. आता सेंट्रिफ्युगल पंपमध्ये आपल्याला माहिती आहे की सेंट्रिफ्युगल पंपचं हे सेंट्रिफ्युगल पंप, याच्यामध्ये हे सेंट्रिफ्युगल पंप, सॉरी, इथं सक्शन तयार होतं सेंट्रिफ्युगल पंपमध्ये, हे पाणी असं आतमध्ये खेचलं जातं. सक्शन तयार होतं म्हणजे इथं जे प्रेशर तयार होतं ते कमी असतं, कशापेक्षा, ॲटमॉस्फेरिकपेक्षा कमी असतं. इथं प्रेशर, इथं निगेटिव्ह प्रेशर असतं, म्हणून इकडनं वॉटर इकडं एंटर करतं, इथं पोहोचतं हे पाणी. जर समजा जर इथलं जर प्रेशर खूपच कमी झालं, ह्या पॉईंटचं सक्शन प्रेशर जर खूपच कमी झालं, खूपच कमी म्हणजे समजा हे प्रेशर जर हे व्हेपर प्रेशरपेक्षाही कमी झालं. आता व्हेपर प्रेशर कशाचं, त्या वॉटरचं, कारण इथं वॉटर असते, वॉटरचं व्हेपर प्रेशर किती असते, आपण घेऊ शकतो 2.7 मीटर ऑफ वॉटर, 2.H2 मीटर ऑफ वॉटर. हे का घेतलं मी, हे एका पर्टिक्युलर प्रेशरचं, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला घेतलं मी. हे व्हेपर प्रेशर काय आहे, व्हेपर प्रेशर हे
व्हेपर प्रेशर हे त्या पर्टिक्युलर फ्लुइडची प्रॉपर्टी असते. टेम्परेचर वाढलं की व्हेपर प्रेशर सुद्धा वाढतं. जसं की पेट्रोलचं व्हेपर प्रेशर हे खूप जास्त आहे. पेट्रोलचं व्हेपर प्रेशर व्हेरी हाय, म्हणूनच तो पेट्रोल हा व्होलाटाईल आहे. आता इथलं जर प्रेशर समजा, ह्या सिस्टममध्ये इथलं जर प्रेशर समजा हे खूपच कमी झालं, हे प्रेशर कमी झालं. कशापेक्षा कमी झालं? व्हेपर प्रेशरपेक्षाही कमी झालं. किंवा व्हेपर प्रेशर जर इक्वल आलं तर इथं बॉइलिंगला सुरुवात होते, म्हणजे इथं बबल तयार होतात. आता हे बबल सिस्टममध्ये तिथंच न थांबतात, ते पुढे जातात, ते बबल कोलॅप्स होतात, ते फुटतात ते बबल, आणि ते बबल फुटल्यामुळे इथं हाय इंटेन्सिटीची प्रेशर वेव्ह तयार होते. हाय इंटेन्सिटीची प्रेशर वेव्ह काय करते? बाजूच्या सरफेसला स्ट्राईक करते. बाजूच्या सरफेसला स्ट्राईक करते म्हणजेच तर ह्याला आपण कॅव्हिटेशन म्हणतो. कॅव्हिटेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ द कॅव्हिटी. कुठल्या कॅव्हिटी? व्हेपर कॅव्हिटी. ह्या व्हेपरचं फॉर्मेशन तयार होणं, व्हेपरच्या बबल तयार होणं. त्या फुटल्यामुळं इथं हाय इंटेन्सिटीची प्रेशर तयार होते आणि त्या हाय इंटेन्सिटीच्या प्रेशरमुळं इथलं मटेरियल सुद्धा रिमूव्ह होतं. व्हायब्रेशन्स तयार होतात, सिस्टमची एफिशियन्सी डाऊन होऊन जाते आणि कधी कधी त्या इम्पेलरचं मटेरियलसुद्धा रिमूव्ह होतं. हा क्रिटिकल फिनॉमिना आहे, आपल्याला हा नको आहे. हा कसा अवॉइड केला जातो? अवॉइड करण्याच्या काही मेथड्स आहेत. एक्झाम्पल इलेक्ट्रोप्लेटिंग. तिथल्या आतमधल्या मटेरियलला तुम्ही काय करा? इलेक्ट्रोप्लेटिंग करा, त्याची लाईफ वाढवा. हाय इंटेन्सिटीची प्रेशर स्ट्राईक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सस्टेन करायला पाहिजे. या टाईपचा कन्सेप्ट आहे हा कॅव्हिटेशन. थँक्यू.